वगैरे केली आता. लवकर कर मम्मी, हा लवकर तयारी कर. काहून पिंकी? मम्मी आज वट पौर्णिमा आहे ना. हो वट पौर्णिमा आहे तर आता झाड झूड केली ना, आता पोचा गिचा लावते. समोर सळा वगैरे टाकली. तू एक काम कर पिंकी, थोडाशी रांगोळी टाकून दे समोर. हो ठीक आहे ना मम्मी, टाकते. आणि काहून लवकर कर म्हणून राहिली? मम्मी 12 वाजेच्या आधीच पूजा झाली पाहिजे. काहून 12 वाजेच्या आधीच पूजा झाली पाहिजे? मम्मी शुभ मुहूर्त आहे 9 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत, पावणे 12 वाजेपर्यंत आहे. का काही पण सांगते पिंकी. आता 3 वाजे तर पौर्णिमा लागली आहे. दिवसभर पूजा करायला जमते. नाही मम्मी तसा नाही राहत, पौर्णिमा आहे दिवसभर, पण शुभ मुहूर्त पूजेच्या 12 वाजेच्या आधीच्याच आहे. हो तसे आम्ही 10:30-11 वाजे तर जातोच पूजा करायला. आता 10 तर वाजतातच बेटा, घरचे कामं बिमं होतपर्यंत. मग तयारी करायला अर्धा तास लागतेच. हो तर म्हणूनच म्हणत आहे पटापटा कर म्हणून. हो करते. पिंकी तू येशील नाही का तिकडे वडाच्या झाडाकडे? मी कशाला येईन तर मम्मी? फोटो बिटो काढायला येशील असेच. ठीक आहे ना मम्मी, येईन. मम्मी मी पोचा गिचा लावते ना आता. नाही मी लावते पोचा. पिंकी तू एक काम कर, चहा वगैरे बनव आणि स्वयंपाक बनवून घे. मी पोचा वगैरे लावते. आणि गुड्डे उठले का? हो ना मम्मी उठली ना. मम्मी तू किती वाजे उठली? मी ना 5:30 वाजले होते उठली तर. हो का? हो ठीक आहे ना तर मम्मी, मी स्वयंपाक करते. कशाची भाजी बनवू मम्मी? काल काढले घेऊन आणलं ना पप्पाजीनं. काढल्याची बनवा लागेल आता भाजी. आणि बरं येते ना बनवता काढल्याची भाजी? हो येते बनवता. कशी बनवशील सांग बरं. माहित आहे ना ग मम्मी मला. तेलामध्ये कांदे होऊ देईन आणि मग काढले टाकेन. काढले पण छान तेलामध्ये ठेवू देईन कांद्यांसारखे. आणि मग नंतर तिखट मीठ हळद आणि टमाटर टाकेन. हा बरोबर आहे. काढले ना चांगले तेलामध्ये ठेवू दिला कांद्याबरोबर तर मग कडू नाही लागत. हो मम्मी मी तशीच बनवते. हो आणि काढल्याच्या भाजीला थोडासा तेलही जास्त लागते हा पिंकी. हा ठीक आहे ना मम्मी, किती चाळी टाकू मग? 1.5 पाव आहेत म्हणत होते काढले. 2 चाळी टाकून दे. हो ठीक आहे ना मम्मी, टाकते. मम्मी ग अरे इकडे आहे गुड्डी मी समोर. काय झालं गुड्डी? मम्मी माझा ब्रश नाही दिसत आहे ना. कुठं आहे ब्रश? कुठं ठेवली तर? काल ब्रश केली तर कुठं ठेवली? माहित नाही मम्मी, लक्षातच नाही आहे माझ्या. गुड्डी तुझ्या ब्रश ना बाथरूम मध्येच आहे. काय तू नेली ग बाथरूम मध्ये माझा ब्रश? हो मी कशाला नेईन बाथरूम मध्ये ब्रश? कालपासून तो तिथेच असेल. आता मी ब्रश केली तर दिसला मला. गुड्डी तूच विसरली असणार काल बाथरूम मध्ये ब्रश. हो मम्मी होऊ शकते. गुड्डी मी काय म्हणते, ब्रश वगैरे कर, चहा वगैरे पे आणि आंघोळ बिंगोळ कर आणि मग ना दुर्वा आणशील आणि फुलं तोडून आणशील आणि बेलपत्ती आणि आंब्याचे पानं. पूजेसाठी का मम्मी? हो पूजेसाठी. आणि आंब्याचे पानं हे तोरण लावायचे आहे ना दाराला. एक तोरण बनवशील दाराला समोर लावायसाठी. हो मम्मी ठीक आहे. मम्मी पोट दुखलं माझ्या, जाऊ दे बापा. मम्मी चहा बनवू का आता? हो बनव ना. उठले ना सगळेजण? आजी उठले का? माहित नाही मम्मी, बघते. हो बघ आणि बनवून घे चहा. पप्पाजी उठले ना? हो मम्मी पप्पाजी उठले. पिंकी रांगोळी टाकून घेशील ना समोर? हा ठीक आहे ना मम्मी, चहा ठेवते गॅसवर आणि रांगोळी टाकून देते. तोपर्यंत चहा पण शिजते. उतू जाईल बरं. चहा कमी गॅस करशील. दुधाची चहा बनवते तर उतू जाते पटकनच. हो मम्मी कमीच गॅस ठेवीन. काही उतू वगैरे गेला तर पूर्ण गॅस खराब होते, ओटा पण खराब होते मग. ठीक आहे ना मम्मी, कमीच गॅस ठेवीन ना मी. मम्मी कलर नाही आहेत का रांगोळीचे? आहेत ना कलर, इथं आहेत तिथंच. हा ठीक आहे मम्मी. हा हॅलो कुंता बोल. काही आवाज येते का माझा? हो येते ना येते, बोल. का करून राहिली? वाजत आहे ना? अरे काही नाही, पोचा लावत होते. असं पोचा लावून राहिली का? झाले का मग काम? हो आता मागे पोचा लावत आहे आणि किचन वरला राहिला. झाला मग? हो पटकन करा बापा तयारी. यावर्षी लवकर जायचं आहे ताई. पूजा करायसाठी लवकर जायचं आहे ताई. 12 वाजेच्या आधी पूजा झाली पाहिजे. काहून 12 वाजेच्या आधीच झाली पाहिजे पूजा? दिवसभर तर पौर्णिमा आहे ना. आता सकाळी 3 वाजे तर लागली पौर्णिमा. हो दिवसभर आहे पण ताई ते शुभ मुहूर्त 12 वाजेपर्यंतच आहे. हो का? कुठं कॅलेंडरवर लिहिलंय? नाही ताई, पिंकीने मोबाईलवर बघितलं असेल तर सांगत होती. मोबाईलवर काही सांगतात ना कोणता. आता काम बिम झाल्यावरच जावं लागेल ना. हो तर 10:30-11 वाजे चालले जाऊ आपण. तोपर्यंत कर पटकन तयारी. हो आता झालाच समज पोचा लावून. मग आंघोळ करते. आणि स्वयंपाक वगैरे ताई? स्वयंपाक ना राधा ताईनं बनवला ना. आम्ही हे पोचा बिचा लावली. हा ठीक आहे ताई मग. कर पटकन तयारी. हो करते. इकडूनच येशील ना? हो तिकडूनच यावं लागेल ना. अरे कोणता बेलपत्ती आणून झाली का? हो ताई आणून झाली ना. माझ्यासाठी आणशील थोडाशी जास्त. हो ठीक आहे ताई ठीक आहे. हा ठीक आहे कोणता, आता मी पटापट कामं करते मग नंतर बोलू. हो ठीक आहे ताई ठेवते. सुलिंदूला फोन करून सांगून देते 10:30 वाजे घराकडे येशील म्हणून तयारी करून. तिची मुलगी गिलगी आहे तर उशीरच होईल नाही तर तिला. नाही तशी माधुरी करू लागते म्हणा कामं आपल्या आईला.
द्या बरं, नारळ द्या, अगरबत्ती द्या आणि कापूर द्या बरं. काऊन तिकडे अगरबत्ती कापूर आहे नाही का घरी? नाही आहेत ना, संपले आहेत. द्या बरं पटकन. आयता आयता करून देते मी, वावरात जायचं आहे मला अजून. अरे आज वटपौर्णिमा आहे ना, ते सुनबाई वडाची पूजा करायला जाईल ना. जाशील नाही का सोबत? आता कुठे वावरात जातो म्हणते? एकटीच जाईल का सुनबाई? हो आहे ना, कावेरी वगैरे आहे, अजून हे सूर्यकांत आहे. जाईल ना त्यांच्यासोबत. आता का नवीन आहे का? झालं ना, आता सगळ्याच ओळखीच्या झाल्या तिच्या. सगळं करून देत आहो ना, आयता आयता पूजेचं सामान वगैरे सगळं करून देत आहो ना मी. मंजुळा नंतर जाशील ना, पूजा गिजा झाल्यावर जाशील मग वावरात. हो तसाच विचार केली होती, पण पाणी पाऊस तुमच्या हाताचा आहे का सांगा ना. काल कचरा पेटवते म्हटली, डुंगेचे डुंगे जमा करून ठेवला. पेटवते म्हटली तर पाऊस आला, जोरात आलाही नाही चांगला. आता सकाळपासून ऊन निघाली आहे तर ते थोडासे पेटतील तरी, म्हणून म्हणतो चालली जातो, पेटव पुटव करतो. आज वड सावित्रीचा दिवस आहे, तर आज तर पाणी येईलच. येऊ दे पाऊस येऊ दे, पावसाला नजर नको लावू. गरज आहे आता पावसाची खूप. मी कशाला नजर लावू बापा पावसाला? आवश्यकता आहे नाही तर का पावसाची? ज्यांना साधन आहे, वॉटर पंप आहे, त्यांचे परे झाले भरून. बाकी बिचारे ज्यांना साधन नाही आहे ते उगीच आहेत आपल्या घरी बसले. आपलाही फक्त एक टन परा भरून झाला, वॉटर पंप आहे तिकडे. बाकी 2 वावरातले परे आहेत ना तसेच भरायचे. कधी परा भरून होईल आणि कधी परा वापेल आणि कधी परा लावून होईल, काही समजत नाही बाबा. कावेरीला जाऊन सांगते, जाशीन तर आवाज देशील म्हणून, आणि सूर्यकांतालाही सांगून ठेवते. आणि घरी सगळं आयता आयता करून देता. आता सारवण सुरवण केली, सडा बिडा टाकली, पाणी भरली, गगरे घासली. मी म्हणलं लक्ष्मी तू पटकन स्वयंपाक कर आणि आंघोळ वगैरे करणं तयारी कर बाबा. अजी महादेव बापाजी, पूजेचं सामान आहे का? हो वहिनी, आहे ना पूजेचं सामान आहे. नाही ते काय म्हणतात बापा, सुपाड्या बिपाड्या, खारक, बदाम आहे का ते? अजून ते नाळापणी म्हणत होती कावेरी, आहे? हो आहे ना वहिनी. सामान घ्यायसाठी आले का मोठी? हो, कावेरी म्हणते सामान आणून द्या म्हणते. आणून देतो बापा म्हणली. नारळ द्याल बापूजी, चांगला द्याल नारळ, खराब नाही निघायला पाहिजे. चांगलेच आहेत वहिनी, चांगलेच नारळ आहेत, खराब मी आणतच नाही माल. हो बापा, नाही तर सगळे खाऊटच निघतात. आता मोठी जसं सामान मिळते तसं आणतात घेऊन. आमच्या घरी पिकते का? हो नाही पिकत म्हणा, पण थोडासा वजनी गिजनी पाहून द्या म्हणतो. मोठी मी काय म्हणतो, कावेरीला सांगाल का? का सांगू कावेरीला? वडाची पूजा करायला जाईल कावेरी, तर थोडाशी आवाज देईल लक्ष्मीला. हो ठीक आहे ना. काहून तू नाही जात का सोबत? नाही मोठी, मी नाही जात आता. काहून, कुठं चालली तर तू? मोठी वावरात चाललो मी, ते काटे वगैरे फुकायचे आहेत, कचरा गाडी, आता ते पेटव पुटव करतो म्हणलं. मोठी सांगाल का कावेरीला की मी जाऊन सांगू? बोलते गेलते का नाही कावेरी? नाही बोलते वगैरे म्हणा, आता शांत आहे थोडीशी. आता तिनेच पाठवलं ना, आत्या म्हणते जा पूजेचं सामान घेऊन आणून द्या म्हणते. चांगलीच राहते, पण कधी कधी मग झगडायलाच येते. वहिनी कापूर वगैरे लागते का अजून? हो बापूजी, कापूर देऊन द्या 10 रुपयाचा, आणि त्या पुड्या देऊन द्या. हो ठीक आहे. वहिनी 50 रुपयाचा नारळ आहे. हो आता 50 रुपयाचा राहो का 60 रुपयाचा राहो, मग घ्या तर लागेलच. हो, ते नारळाची बोरी इकडे समोरच काऊन नाही ठेवले तर तुम्ही? तिकडे आतमध्ये दुकानात ठेवून दिले. गिराईक बरोबर पाहून आपले नेतात, मग ते आपल्या हाताने बघून नेतात, तर कसं खराबही निघाला तर काही नाही म्हणत. अरे ठेवलो होतो तर गिराईक म्हणतात की नाही तुम्हीच द्या, तुम्हाला समजते खराब आहे की चांगला आहे म्हणून मग इकडे बोरी ठेवलो मी. बरोबर आहे ना, दुकानदाराला जास्त अनुभव राहते. हो, गिराईक पाहून येतात खराब आहे की चांगला आहे म्हणून. आणि आम्ही एक एक बोरी ते नारळ आणतो. आता पाहू देतात का असे? आई इकडे या ना. हो आली. झाला का? द्या ना, काढून झाला असेल तर सामान. हो झाला, घे सामान घे. झाले का काम सूर्यकांत ताई? नाही ना वहिनी, सुरू आहेत काम. आता स्वयंपाक बिंपाक करून दिली, जेवण वगैरे केलं ना गेले हे तुमचे भाऊ. आता पोचा वगैरे लावते. तुमचे कामं झाले असतील, मुली आहेत तर? हो, पोचा वगैरे सगळं लावून झाला, सारवण बिरवण. पिंकी म्हणते स्वयंपाक करतो, तर पिंकीने स्वयंपाक केला. बापा सूर्यकांत ताई, तुमच्या पोचा वगैरे लावून व्हायचाच आहे म्हणता. कधी लावाल ना कधी आंघोळ बिंघोळ करून तयारी कराल? लवकर जायचं आहे ना यावर्षी. काहून लवकर जायचं आहे वहिनी? 12 वाजेच्या आत पूजा झाली पाहिजे, तर कसा 11 वाजे गेला आपण तर होते पूजा 1 तासात, नाही का? तर मी म्हणतो 10:30 पावणे 11 वाजेकडे घराकडे येऊन जाल आमच्या तयारी करून, मग सोबतच जाऊ. नाही वहिनी, मी नाही येत, मला जमत नाही. हो का, असं म्हणूनच कामं तुमचे व्हायचे आहेत, नाही तर पटकन करता तुम्ही कामं. हो, आता म्हटलं पूजेला तर जायचं आहे, नाही करते आरामात. कधीपासून नाही जमत? आजच का? नाही वहिनी, दुसरा दिवस आहे. असं पांढरा कापडही पाहिजेत होता. वहिनी आपल्या हाताने घेऊन जा ना, मशीनच्या वरती पिशवी लटकवली आहे तिथंच आहे, तिथून पाहून घेऊन जा एक पांढरा कापड. हो, थोडासाच तुकडा पाहिजे ना. हो, तर कैची आहे मशीनवर, आता आपल्याच हाताने कापून ने. आता मी नाही हात लावत. हो मीच कापून नेते.
कावेरी आली कापड मागायसाठी. तिला म्हटली कापून ठेव 4-5. कोणी येतात पांढरा कापड न्यायसाठी. आता आपल्यासाठी कापला आणि गेले ते. मंजुळा काकू पण आल्या होत्या सांगायसाठी लक्ष्मीला आवाज देशील म्हणून. मी म्हणलं काकू मी नाही येत म्हटलं पूजा करायसाठी, मला जमत नाही म्हटलं. बाबा तर काकू असतील ना सोबत, दोघी सासू नाही येऊ शकतात तरी. वावरात जातो म्हणे काकू. ह्या काकू ना खूपच हे आहेत बाबा. आता वड सावित्री सारखा सण आपल्या सुनेसोबत यायला पाहिजे. नाही म्हटला तरी आरती पाणी नारळ वगैरे पकडायसाठी पाहिजे ना. दोघी जणी राहिला तर बरं होते. नवीन आहे का म्हणते, आता झाला ना म्हणते 1 वर्ष म्हणते लग्नाला, सगळ्याच ओळखीच्या झाल्या म्हणते. आता जाऊ शकते म्हणते कोणासोबतही म्हणते. अशी म्हणायला बसली बापा. मी म्हटले तर हो कोणासोबतही जाऊ शकते म्हणा, तसं काही नाही आहे. पण आता 1 तासाची गोष्ट. मग तिकडून आल्यानंतर वाटल्यास गेले असते वावरात. अर्जंट काम आहे म्हणत होती बापा वावरामध्ये काकू. आंघोळ बिंगोळही झाली का? नाही आता जाते ना, आंघोळ करते ना, बस तयारी करते. 2 न्यावं लागतील. शांतताईनं पण सांगितलं. आहेत पांढरे भरपूर कपडे. न्या 2 न्या नाही 3 न्या. का हो कसं सामान आणलं तर माहित नाही तुम्ही? काऊन का झालं? कोणतं सामान नाही आणलं मी? इंदू का झालं? तुम्हाला सामान सांगितले मी. तिथे नारळ आहेच नाही सामानामध्ये. नारळ सांगितली होती का? नाही तर का नारळ सांगितली होती नाही तर का बाबा. अजून चिठ्ठी पण दिली होती, बघून घ्या. अरे ती चिठ्ठी घरीच विसरली ना, घेऊनच नाही गेलो मी. तर मग निदान फोन तर करायला पाहिजेत होता ना. हा आणून देतो. गावच्या दुकानामध्ये मिळते ना. हो आणून द्या ना तर. आणि कुठं जा नको इकडे तिकडे. काऊन? हो माधुरी आणि मी वडाच्या झाडाची पूजा करायला चाललो ना. मग तेजसला कोण पाहिल? तेजसला पाहाल तेव्हाच आम्ही जाऊ ना माहिले की. अरे पण राहील का तेजस? रडेल नाही का? हो 1 घंटा नाही सांभाळू शकत का? 1 तासात होऊन जाईल का? नाही तर का गेला पूजा केला आणि वापस आला. तिथे का बसणार आहोत का आम्ही? हा मग ठीक आहे. 1 तास सांभाळू शकतो. हो आणि मयूरही आहे ना. दोघेही बापले का आहात ना तुम्ही. आता आणा बरं पटकन नारळ. मी म्हटली आता पूजेची थाली तयार करून टाकते आणि मग साडी बिडी चेंज करते. मग ना सामान विसरते, लक्षातच नाही राहत. हो ठीक आहे. तोपर्यंत तू जो सामान लागते तो कर. अजून काही विसरलं का तर बघून घे एकदा. नाही तर अजून मला पुन्हा दुकानात पाठवशील. अरे मयूरला पाठव ना. हो नाही आहे घरी तर. हा मयूरही ना जागेवर नाही राहत. बघून घे अजून काही विसरला असेल तर सामान. नाही लागत, नारळच नाही आहे तिथं. बरं झालं कपोरी पानं वगैरे आणलं तर. नाही तर आली असते उपात. पानं बिनं गावात नाही मिळत, नारळ मिळून जाते. हो ना ते दूध नारळ नको घेऊन याल, मग तिथं फोडायची उपाय येते बाबा. निघत नाही दूध नारळ. हो ठीक आहे ना, नाही घेऊन येत. अरे इंदू स्वयंपाक झाला का नाही का? काहून तुम्हाला भूक लागली का? आम्हाला उपवास आहे ना, तुम्ही पण पकडा 1 दिवस उपवास. नाही रे बाबा, आपल्या ते उपवास वगैरे जमत नाही. का नाही जमत म्हणता? उपवास तर माहित नाही. आता उपवास पकडले असते तर स्वयंपाक करायची भानगड नाही राहिली असती. नाही बाबा, आपल्याला ते जमत नाही उपवास बिपवास. हो माहित आहे ना, केली स्वयंपाक केली. झाला आहे स्वयंपाक. नारळ आणून द्या मग जेवण करून घ्या तुम्ही. मयूरला फोन लावा बरं, घरी ये म्हणा त्याला. हो ठीक आहे, लावतो फोन. काही पिशवी वगैरे नाही नेला? खिशात भरून आणतील का काय नारळ? मागतील काकाला पिशवी वगैरे. माधुरी झोपला का तेजस? हो मम्मी झोपला. आता पटकन तयारी कर बाबा तू. हो करते मम्मी. कोणती साडी घालू ग मी? बघ ना कोणती घालते तर. तुला जे आवडेल ते घाल. नाही म्हटलं तू कोणती घालते? अरे बाबा तू घाल आधी, मग मी कोणती पण घालली. पटपट तयारी कर. शांतताईचा फोन आला होता, लवकर तयारी करा म्हणत होते आणि या म्हणत होते. 10:30 वाजे निघणार आहो म्हणत होते ते. काय 10:30 वाजे निघणार आहेत? मम्मी 10 तर वाजले, अर्ध्या तासामध्ये होईल का तयारी? होते ना, आता फक्त साडीच तर चेंज करायची राहिली. तू साडी चेंज कर, मी पण करते साडी चेंज. आणि मम्मी आरतीचं झालं का पूजेचं? हो केली, आरतीमध्ये सगळं सामान ठेवले मी. मम्मी हळद कुंकू वगैरे बरोबर पकडली ना? हो पकडली. मम्मी तिथं अजून शिवलिंग काढावं लागते ना हळदीच्या? अगं हो बघा, विसरली आठवण माझी. हळद थोडीशी जास्त पकडावं लागेल आणि कापूर अगरबत्ती. हो मग बाकीच्या सगळ्याच पकडली. विसरला होता बाबा कापूरही, मग लक्षात आला की कापूर नाही पकडले म्हणून. मम्मी ते दिवे बनवून झाले का? हो बनवले ना, 5 दिवे पण बनवले. मी काय म्हणते माधुरी, पूजेची एकच आरती करते ना? आधी तू पूजा करून घेशील मग मी करते. हो मम्मी चालते ना, एकच राहू दे पूजेची आरती. मी काय म्हणते माधुरी, तिथं तेजस झोपलाय, त्या रूम मध्ये चेंज नको करू. उठून जाईल अजून. नाही मम्मी दुसऱ्या रूम मध्ये करते चेंज. पप्पाजी कुठे गेले? ते नारळ आणायला गेले. माधुरी साबुदाणा भिजू टाकून देते. कशाला मम्मी? तुझ्यासाठी नाश्ता ना. असू दे ना ग मम्मी, नाही लागत भूक. नाही तेजस दूध वगैरे पेते. साबुदाणा खाऊन घेशील बेटा. फळं वगैरे आहेत ना मम्मी, असू दे ना. रात्री मग वाटल्यास साबुदाणा करून टाकू. खरंच नको टाकू का मग भिजू साबुदाणा? नाही मम्मी, फळं वगैरे आहेत ना, फळच खाई नाही. ठीक आहे बापा. बापरे बाप, आज तर खूपच गर्दी येऊन गेली ना. सगळ्या बाया लवकरच आल्या वाटते. आम्हालाच उशीर झाला का? हो ना वहिनी, किती गर्दी आहे. आता यांची पूजा होतपर्यंत आपल्याला उभंच राहावं लागेल. हो राधाताई, आता यांची पूजा झाल्यावरच आपल्याला पूजा करायला जमेल ना.
इथं ना जास्त दूर नाही जावं लागत, जवळच आहे वडाचं झाड. आमच्या गावी ना वहिनी दूर जावं लागते. चांगले 10 मिनिट तर चालावंच लागते. कोणाकडे आहे तुमच्या गावी मग वडाचं झाड? तर बाजार भरते नाही का वहिनी तिकडे? बस वगैरे थांबते तिकडे आहे. असं बस स्टॉपकडे आहे का? हो. काहून तर शांतताई, हा काहून उशीर झाला तुम्हाला? रजनी, आम्हाला उशीर नाही झाला. तू लवकर आली बापा यावर्षी, म्हणून आमचा नंबर कटला आता. असं वहिनी, मी आली लवकर म्हणून तुम्हाला उशीर झाला नाही. हो, आता तू पूजा करत आहे तर आता आम्हाला उभं राहावं लागलं ना. तुझी पूजा होतपर्यंत आम्हाला थांबावं लागेल. जागा कुठं आहे पूजा करायसाठी? थांबा ना शांतताई, आता पूजा वगैरे होऊ दे आमची, मग तुम्ही कराल. हो, तुम्ही का म्हणत आहे तशीच तर म्हणून राहिली. असं म्हणजे तुम्ही मिळूनच आले का, कावेरी, लक्ष्मी आणि तू? हो, माझी तयारी झाली होती, वाटच बघत होती कोणी दिसतील तर येईन म्हणून सोबत. मग या दोघी जणी दिसल्या तर थांबा म्हटली मी पण येते सोबत. आले मी यांच्यासोबत. बाबा लक्ष्मी, तुझे सासू नाही आले का? नाही मोठी ताई, नाही आल्या आई. काहून यायला पाहिजे ना सोबत. तेवढ सावित्री नाही करत तर काय झाला, पण सोबत तर यायला पाहिजे. कावेरी ताई होत्या ना सोबत, त्यांच्यासोबत आले. हो, कावेरी होती तर काय झाला, पण सामान बिमान पकडायला एक जण लागते ना. पाण्याची झारी राहते, प्रसादीचा भांडा राहते, सामान कमी राहते का? एक जण सोबत असले तर पकडायला बरं होते. घरी राहील तेव्हा येईल की नाही माझी काका सासू? कुठं गेली तर? कुठं जातील? वावरात. बापरे, वावरात गेल्या का? जाऊ दे आता, वावरा शेताचे कामही आहेत ना. चला करा बापा पटापट पूजा. आता पूजा पण घाईघाईनेच करून का शांत वहिनी? करू द्या बापा आरामात. हो, कर आरामात कर. चांगली सद्बुद्धी दे म्हणा. माझ्यासाठी थांबले म्हणून उशीर झाला नाही का शांतताई? नाही तर तुमची तयारी होऊन गेली होती. काही नाही होत ना, आता का 11 वाजले. काही नाही होत, दरवर्षी तर आपण 11 वाजेच्या नंतरच येतो पूजा करायला. या वर्षी तर लवकर आलो. अहो शांतताई, उशीर नसता झाला मला. माधुरीने ते कडक साडी लावली तर तिच्या जमतच नव्हती साडी. 2 वेळा सोडले म्हणे, आता लावतच नाही हे साडी, दुसरी घालते म्हणत होती. मग तिची साडीला पिन वगैरे लावून दिली तर त्याच्यामुळे उशीर झाला. काही नाही होत, मी कुठं म्हणत आहे उशीर झाला म्हणून. नाही म्हटलं, आधी लवकर आला असतात आतापर्यंत पूजेला बसून नाही गेलो असतो आपण. होते आता यांच्या होतच आला ना, ह्या उठल्या की आपण बसू. बाबा कोणता फोटोग्राफर कुठं गेली तुझी? माधुरी सोबत घरी गेली ना, फोटो वगैरे काढतो म्हणे, मग येतो म्हणत होती. कोणता पिंकीला सांगशी ना ते फोटो पाठवायसाठी मोबाईल वरती? हो ना सरपंच ताई, सांगते ना. मस्त छान फोटो निघालाय, इकडे पण काढीन म्हणत होती फोटो, व्हिडिओ बनवीन म्हणत होती. हो का, तो पण पाठवायला सांगशी ना? हो, आल्या तरी दोघी जणी. ते येऊन राहिल्या माधुरीनं पिंकी. माधुरीनं अजून पल्लू करून मागितला असेल पिंकीला, जास्त रुंद झाला म्हणत होती. हो, करून मागितलं असेल. अरे का करते कोणता, त्या साडीचा ना चांगल्याने पल्लू जमतच नाही. पिंकी ताई, मोबाईल आणले ना तुम्ही? हो वहिनी, काढा ना मग आमचे फोटो. हो, काढते. वहिनी पूजा करत राहा तुम्ही, मी फोटो काढते. व्हिडिओ बनवू का? हो, तसं करा मग, व्हिडिओ बनवा. मग माझ्या मोबाईल वरती पाठवून घ्या ना, नंबर आहे ना तुमच्याकडे?